कामगार मित्रांनो, टायटलमध्ये काय आहे आणि थंबनेलमध्ये काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा व्हिडिओमध्ये काय सांगतोय हे व्यवस्थितपणे जाणून घ्या। कारण मला स्वतः मी ज्यावेळेस लाईव्ह आलो त्यावेळेस सुद्धा आणि टेलिग्रामला व्हॉट्सअपला भरपूर ठिकाणी आपल्या ग्रुपमध्ये एक क्वेश्चन येतोय की दिवाळी बोनस मिळणार आहे की नाही। आणि एवढंच नाही तर यूट्यूबवरती आता सध्या एवढे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलेत की दिवाळी बोनस मिळणार आहे, 5,000 रुपये मिळणार आहे, असं मिळणार आहे, तसं मिळणार आहे, हे करा ते करा। A to Z लोक खोटं बोलत आहेत, हे व्यवस्थितपणे समजून घ्या। कोणताही दिवाळी बोनस तुम्हाला मिळणार नाही। मागच्या वर्षी काय झालेलं होतं, जे मी व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे। मागचे जे कामगार मंत्री होते सुरेश भाऊ खाडे, त्यांनी काय सांगितलं होतं की बाबा सानुग्रह अनुदान म्हणून 5,000 रुपये आपण दिवाळीला देणार आहे। आणि त्यांनी एक गोष्ट नमूद करून सांगितले होते की सानुग्रह अनुदान, तरी पण लोकांनी काय समजलं दिवाळी बोनस। लक्षात ठेवा, ह्या दोन्हीमध्ये फरक आहे। आणि फरक जरी असला तरी सुद्धा तुम्हाला 5,000 रुपये दिवाळीला बोनस म्हणून किंवा सानुग्रह अनुदान म्हणून मिळणार नाही। आता हे मी सांगतोय का, तर असे फेक न्यूज आहेत, भरपूर फेक न्यूज सांगत आहेत लोक। मी एक अवेअर व्हिडिओज बनवतोय हा, ज्यामध्ये तुम्हाला सांगतोय मागच्या वर्षी मी व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे की सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री त्यावेळेचे होते, त्यांनी काय म्हटले, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सानुग्रह अनुदान म्हणून या ठिकाणी 5,000 रुपये बांधकाम कामगारांना देण्यात यावे यासाठी चर्चा झालेली आहे। आणि ह्याच्या संदर्भातली जी काय सहमती आहे ती सहमती मुख्यमंत्र्यांनी पण दाखवलेलं आहे। आणि त्याच्यामुळे स्वतः कामगार मंत्रीच या ठिकाणी अधिकृत माहिती देत आहेत असं आपणा सर्वांनाच वाटलं। आणि त्याच्यामुळे भरपूर क्रिएटरने आणि भरपूर न्यूज चॅनलवाल्यांनी सुद्धा ती न्यूज स्प्रेड केली, पसरवली आणि पुन्हा कोणालाच या ठिकाणी 5,000 रुपये मिळालेले नाही। आणि यावर्षी सुद्धा सेम टू सेम त्या वर्षीसारखंच होणार आहे।